नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. राष्ट्र महाराष्ट्राच्या सगळ्या दर्शकांना, सबस्क्रायबरना विजयादशमीच्या शुभेच्छा. आज नागपूरमध्ये एक भाषण, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची 2 भाषणं. सीमोल्लंघन होतं. आज दसऱ्याच्या दिवशी जुन्या काळी मराठे पुन्हा आपल्या सीमा आपल्या राज्याच्या वाढवण्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तापासून कामाला लागायचे. परंतु आजच्या या शुभ मुहूर्तावर एक अशी घटना समोर आली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, वर्तमान MSMEचे कॅबिनेट मंत्री, कोकणातले दिग्गज नेता, शिवसेना, काँग्रेस, स्वतःची पार्टी आणि इथे BJP अशा विभिन्न दलांमधनं फिरत आलेले नारायण राणे यांची 2 मुलं निलेश आणि नितेश हे दोघेही राजकारणात होती. नितेश हा खासदार होता मागच्या वेळेला आणि आता म्हणजे निलेश खासदार होता आणि नितेश सध्या आमदार आहे कणकवलीवरनं. नारायण राणे हे राज्यसभेत नाहीत BJPच्या कृपेने आणि आता त्यांचा पक्षही संपलेला आहे. तो आता BJPत आहे. एकाएकी निलेश राणेंनी एक्स, ज्याला पहिले ट्विटर म्हणायचे, त्यावर एक मेसेज देऊन सगळ्यांना धक्का दिला की मी राजकारणातून निवृत्त होतो. निवृत्त व्हायची वेळ नारायण राणेंची होती. वय, हेल्थ, आतापर्यंत उपभोगलेलं सुख, राजकीय सुख हे पाहता मुलांसाठी जागा खाली करणं हे वडिलांचं काम होतं. पण निलेश राणेंचं ट्विट खरोखरच सगळ्यांना धक्का देऊन गेलं. निलेश आणि नितेश मध्ये निलेश हा थोडा सौम्य स्वभावाचा राणे परिवारांमध्ये आणि नितेश हा अतिशय उत्तेजित. त्यांचे ट्विटही बिलकुल वडिलांसारखे असतात. बिलो द बेल्ट भाषा असते. त्यामुळे बऱ्याचदा BJPची किरकिरी पण होते. परंतु निलेश राणेंचं असं म्हणणं होतं की मला आता राजकारणात रस राहिलेला नाही. ते म्हणतात मी निवृत्त काही खास कारणामुळे नाही झालो, पण आता माझं मन लागत नाही राजकारणात. आणि ते म्हणतात की मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजू होत आहे. आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असं निलेश राणे म्हणाले. आता मागच्या 19-20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं. कारण नसतानाही माझ्यासोबत राहिलात, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. भाजपामध्ये खूप प्रेम भेटलं आणि भाजपासारखा एक उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे, पण राजकारणात खूप काही शिकायला मिळालं. काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं नातं मनात घर करून गेलं. आयुष्यात त्यांच्या मी नेहमी ऋणी राहील. निवडणूक लढणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही. टीकेकार टीका करतील, पण जेथे मनाला पटलं नाही तेथे वेळ वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखवलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र, असं निलेश राणेंनी त्या एक्सवर आपलं म्हणणं मांडलं. मूळतः महाराष्ट्राच्या राजकारणाचे वांदे झाले. 48 लोकसभा सीट्स आहेत, 282 विधानसभा सीट्स आहेत आणि एक शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्या 48 लोकसभा सीटमध्ये हिस्सेदारी करणार आहे. त्यामुळे भाजपच्या हिस्सेला किती येतील? शिवसेना 22 खासदार मागते आणि शिवसेनेनं जर 22 मागितले आणि 12 जरी दिले तर मग अजित पवारांनाही 12-15 सोडावे लागतील. आणि अजित पवारांनी जर जिद्द पकडली तर ते करून दाखवतात, असं त्यांनी वित्तमंत्री, अर्थमंत्री पद घेताना दाखवून दिलं. असं त्यांनी पुण्याचा जिल्हा पालकमंत्री होताना दाखवून दिलं.
आपल्याच माणसाला कोल्हापूरचं पालकमंत्री देताना आणि जे जे त्यांनी जिद्दीनं मागितलं ते त्यांनी मागून घेतलं. त्यामुळे त्यांच्या समोर भाजपा सुद्धा नतमस्तक होताना दिसते. मग 10-12 यांना सीट दिल्यावर 15 कमीत कमी जर त्यांना दिल्या तर बीजेपी किती सीटवर इलेक्शन लढेल लोकसभेच्या, हा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे एकाच परिवाराच्या 3 लोकांना तिकीट देण्यात येईल का? खास करून मध्य प्रदेशमध्ये जेव्हा आकाश विजयवर्गीय हे कैलाश विजयवर्गीयचे सुपुत्र होते आणि तो जनरल सेक्रेटरी होता, बंगालचा इन्चार्ज होता, अमित शहाचा फार जवळचा होता. त्यामुळे त्याला यावेळेला विधानसभेत उतरवून त्याच्या मुलाचं तिकीट कापलं. कारण आता भाजप जेव्हा परिवारवादाबद्दल बोलते तेव्हा 2-2, 3-3 लोकांना एकाच घरातलं तिकीट मिळणार नाही एवढं नक्की. नारायण राणेचा सत्तेचा मोह सुटत नाही. त्यामुळे उद्या ते लोकसभा लढतीलही. विधानसभा कणकवली सीट नितेश राणे सोडणार नाही. त्यामुळे नितेश तिकीट भाजपामध्ये मिळतं की नाही मिळतं याचं कन्फर्मेशन नाही. कारण वडिलांना जर खासदार लढवलं किंवा मुलाला जर आमदार केलं तर मग वडिलांना खासदारकी मिळणार. त्यांची आता स्वतःची पार्टी नाही. ज्या पार्टीत ते पूर्ण आपलं घरातल्या कुत्र्याला सुद्धा उभं करू शकत होते, ती स्थिती राहिलेली नाही. ती भाजप आहे. आणि भाजप जेव्हा उपयोग लागतं तेव्हा उपयोग करतं आणि उपयोग संपल्यावर उचलून फेकून देऊन देतो. हे भाजपाचं आणि कुठल्याही राजकीय पार्टीचं हे धोरण असतं. बॅगेज सोबत घेत नाही, लायबिलिटी सोबत घेत नाही. उद्या जर उद्धव ठाकरे जनसमर्थन वाढताना दिसलं याचा अर्थ नारायण राणेंना दिलेल्या कामात ते फेल झाले. नारायण राणेला मंत्रिपदावर याच्यासाठी घेतलं की त्यांना फक्त उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याचं काम त्यांच्याकडे दिलेलं आहे. त्यामुळे नारायण राणे खास कर ठाकरे परिवाराच्या विरुद्ध, त्यांच्या शिवसेनाच्या विरुद्ध, त्यांच्या मित्रांबद्दल लगातार आग ओकत असतात. एवढं होऊनही जर स्टेक वाढला शिवसेनेचा याचा अर्थ नारायण राणे कुठल्याही कामाची बीजेपीला राहिले नाही. अशा वेळेला बीजेपीने तिकीट नाकारल्यावर स्वतःचा हास्य करून घेतल्यापेक्षा स्वतःच मी निवृत्ती घेते म्हणून सांगितलं तर काय वाईट. याच हेतूने बहुतेक पुरे परिवारांनी ठरवलं असेल की वडील मंत्री आहेत, दुसरा मुलगा आमदार आहे, त्यांनी सोडल्यापेक्षा निलेशनीच अनाउन्स केलेलं बरं. त्यामुळे निलेश आता राजकारणातून निवृत्त होणार आहे. जबरदस्ती निवृत्त झाल्यापेक्षा स्वतःच्या हाताने निवृत्त केल्याने इज्जत ठेवलेली असते. आता जो एवढा मोठा व्याप त्यांनी वाढवलेला आहे, म्हणजे किरीट सोमय्याच्या अनुसार करोडो अब्जो रुपयाची जी संपत्ती अर्जित केली नारायण राणेंनी, म्हणजे किरीट सोमय्याच्या अनुसार आणि देवेंद्र फडणवीसांच्या अनुसार जे विधानसभेत त्यांनी कागदपत्र दिले होते त्यानुसार ती सांभाळायला कोणीतरी पाहिजे. आता मला वाटतं निलेश जो आहे तो हे सगळं सांभाळणार आणि केंद्रातलं राजनीती करणार आणि मुलगा राज्यातली राजकारण करणार. जर बीजेपीने तिकीट दिलं तर ते फार मुश्किल दिसतंय. नारायण राणेंना मुलाच्या तिकिटासाठी खूप संघर्ष करावा लागेल. एकूण आज विजयादशमीच्या दिवशी हा जो राजकीय छोटा भूकंप आला, छोट्या स्केलचा आहे. कारण कणकवलीच्या बाहेर नारायण राणे कुठेही प्रभुत्व त्यांचं आहे असं दिसत नाही. त्यामुळे तिथपर्यंतच त्याच एका कणकवलीमध्ये किती लोकांनी राजकारण करायचं, म्हणून स्वेच्छेने निवृत्ती घेतली. हा चांगली डिसिजन आहे आणि परिवाराशिवाय बाकी लोक पण समोर आली पाहिजे. नाहीतर नरेंद्र मोदी परिवारवादावर जेव्हा बाकी पार्ट्यांना घेरतात तेव्हा ते स्वतः हास्यास्पद दिसायला लागतात. कारण त्यांच्याच पार्टीमध्ये असे 3-3, 4-4 लोक राजकीय पदावर बसलेले आहेत. निलेशच्या पुढच्या जीवनासाठी महाराष्ट्राकडनं शुभेच्छा. ते चांगलं समाजकारण करू शकतील, कारण तो राणे परिवाराचा एक सौम्य चेहरा आहे. आज एवढंच. उद्या पुन्हा येतो.
काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.